राज्यभरामध्ये सर्वत्र उन्हाचा कडाका जाणवत असतानाच काल रात्री महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्याचं पाहायला मिळालं. अनेक भागांमध्ये गारपीट सुद्धा झालेली आहे. यामागची नेमकी कारणं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी मी सध्या हवामान विभागात आलेलो आहे आणि माझ्यासोबत हवामान विभागाचे जे शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर एस डी सानप सर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर, उन्हाचा कडाका जाणवत होता कालपर्यंत आणि अचानक काल रात्री पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत. अनेक भागात गारपीट झालेली आहे. काय कारण आहे? तसं पाहिलं तर मागील 2 ते 3 दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पाऊस पडताना दिसतोय आणि तो वादळी स्वरूपाचा आहे आणि काल त्याची इंटेन्सिटी बऱ्याच भागांमध्ये आपल्याला दिसून आली, ज्यामध्ये लातूर असेल, त्यानंतर धाराशिव असेल किंवा मग विदर्भातील काही डिस्ट्रिक्ट्स असेल किंवा सांगली ह्या डिस्ट्रिक्ट्समध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून आला. त्यानंतर धाराशिवमध्ये किंवा लातूरच्या काही भागांमध्ये आपल्याला गारपीट सुद्धा झालेली दिसून आलेली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे की आर्द्रतायुक्त वारे जे की अरेबियन सी आणि बे ऑफ बेंगालकडनं येणारे जे आर्द्रतायुक्त वारे आहेत, त्याचबरोबर पश्चिमेकडनं येणारे जे हवेतील वरच्या भागातनं येणारे पश्चिमी वारे आहेत, त्यामुळे निर्माण झालेली ध्रुवीय रेषा आहे. या सर्व कारणांमुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सर, कोणकोणत्या भागांमध्ये सध्या पाऊस बरसण्याची शक्यता आहे? आता जर बघितलं तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, ज्यामध्ये थंडरस्टॉर्म्स ज्याला आपण म्हणतो, ज्यामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. त्यानंतर मराठवाड्याचा जर विचार केला तर दक्षिण मराठवाडा, त्याचबरोबर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग यामध्ये आपल्याला विजेच्या कडकडाटासह किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सर, कोकणच्या बाबतीतलं चित्र कसं असू शकतं? कारण अनेक जण आता उन्हाचा कडाका आहे, कोकणामध्ये प्रवासासाठी जाण्याचा जो आहे तो विचार करतात. कोकणामध्ये सुद्धा येलो अलर्ट दिला गेलेला आहे आज आणि उद्यासाठी. स्पेशली आजसाठी उत्तर कोकणातले काही डिस्ट्रिक्ट्स आणि साऊथचे सगळे डिस्ट्रिक्ट्स आहेत आणि उद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी आपण वॉर्निंग दिली गेलेली आहे. परवापासून कोकणासाठी काही वॉर्निंग नाही आहे. सर, कोणत्या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट वगैरे जाहीर करण्यात आलेलं आहे? आता आपण इथं जर बघितलं तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपण बघू शकतो की ऑरेंज अलर्ट आहे आणि येलो अलर्ट हा मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे, त्याचबरोबर कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे. उद्याचं जर बघाल तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्हे आणि इतर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे आणि परवाचं जर बघाल तर विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि मराठवाड्यातील काही जिल्हे सोडले तर इतर ठिकाणी वॉर्निंग्स नाही आहेत. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की 20 तारखेपर्यंत अशी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे आणि 21 तारखेनंतर आकाश परत निरभ्र राहण्याची शक्यता आहे. सर, पुणे जिल्हा असेल किंवा पुण्याच्या आजूबाजूचा जो ग्रामीण परिसर आहे, तिथं कशा पद्धतीचं हवामान असू शकतं? येणारे 2 दिवस तरी आपण वादळी पाऊस एक्सपेक्ट करतो आहे, ज्यामध्ये पावसाची तीव्रता जरी जास्त नसली तरी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो आणि अशामध्ये काय होतं की वाऱ्याची गती जास्त असते, मेघगर्जनेचा पाऊस पडतो आणि विजा पडण्याची शक्यता असते. तर हा जो वादळी पाऊस आहे हा येणाऱ्या 2 दिवसांसाठी पुणे डिस्ट्रिक्टसाठी आपण एक्सपेक्ट करतो. अर्थात हे होते हवामान तज्ज्ञ डॉक्टर एस डी सानप सर. जर पाहिलं तर कालपासून महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये सध्या पाऊस बरसतो आहे आणि पुढील 2 दिवस असंच चित्र असू शकतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. दिनेशसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.